नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात सातारा जिल्ह्यातील पुशेसावळी या गावाला आणि पाहणार आहे तुळजाभवानी वडापाव कसा बनतो तेही त्याच्या सिक्रेट मसाल्यासह. तर चला पाहूया. तर आज आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील पुशेसावळी या गावी. तर या गावामध्ये तुळजाभवानी म्हणून सुप्रसिद्ध वडापाव आहे. तर तो वडापाव टेस्ट करण्यासाठी आणि कसा बनतो ते बघण्यासाठी आपण आलेलो आहे. तर आपल्यावर आहेत कदम साहेब. नमस्कार कदम साहेब. नमस्कार साहेब, तुमच्या वडापाव बद्दल मी खूप ऐकलं होतं, तर आज मी टेस्ट करण्यासाठी आलोय. तसं आपल्या वडापावच्या स्टॉलला किती वर्ष झाले? कमीत कमी 14 वर्ष चालू आहे, 13 वर्ष पूर्ण झाली. हा, म्हणजे जवळपास 14 वर्ष तुमचं चालू आहे. तर आज आपण आता तुमचा वडापाव कसा बनतो ते बघण्यासाठी आलेलो आहे. तर आता डेली साधारण किती वडापावची विक्री होती आपली? साधारण कमीत कमी 10 ते 15 लाख सरासरी जाते. हा हा, ठीक आहे. तर आता आपण तुमचा वडापाव वगैरे कसा बनतो ते बघूया. तुळजाभवानी हॉटेलमध्ये आपलं स्वागत आहे. आता आम्ही वडापाव कसा बनवायचा आणि काय काय सामग्री लागते ते आपण इथं पाहू शकता. तर इथं सगळं साहित्य मांडून ठेवलेलं आहे. तर जी आपल्याला माहिती देणार साहेब, तर आता प्रथम काय मिरची पासून सुरुवात करणार आहे का? हा, मिरची पासून. तर किती मिरची आपली? एक साधारण 3 किलो मिरची आहे. 3 किलो मिरची. तर 3 किलो मिरचीच्या हिशोबाने म्हणजे प्रमाण त्या ठरणार आहे. त्या प्रमाणात आपल्याला मसाला वापरायचा आहे. ठीक आहे. 2 किलोची असली तर 2 किलोच्या मापाने मसाला करायचा आहे. तर हे आपण अर्धा किलो लसूण घेतलेला आहे, आलं अर्धा किलो घेतलेला आहे. त्याच्यासोबत आपण कढीपत्ता हा वापरायचाच लागतो, वापरायला लागतो. हळद आपल्याला 50 ग्रॅम आहे, 70 ग्रॅम जिरा आहे, मोहरी 50 ग्रॅम आहे आणि सुहाना गरम मसाला 50 ग्रॅम आहे. तर आपलं जे प्रमाण ठरतं हे मिरचीनुसारच ठरणार आहे ना? म्हणजे मिरचीचं प्रमाण वाढलं तर त्या पट्टीमध्ये पुढचं आल्याचं प्रमाण वाढणार आहे. तर आता 3 किलो मिरची घेतली तर आपण त्यासाठी काय केलेलं आहे, अर्धा किलो आलं आणि अर्धा किलो लसूण घेतलेलं आहे. आणि तर इतर मसाले पण आपल्याला ना त्या मिरचीच्या प्रमाणात वाढवत जायचे. बरोबर ना साहेब? हो, बरोबर. ठीक आहे. तर आता आपल्याला पुढची स्टेप काय आहे? आता ही प्रथम आपल्याला आलं लसूण पेस्ट करायचे आणि नंतर मग मिरची पेस्ट हे करायची. दोन्ही वेगवेगळ्या पेस्ट करायची का? हा, वेगवेगळे. ठीक पूर्ण वेगवेगळं, सगळं पूर्ण वेगवेगळं करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला हे पूर्ण पेस्ट करायची, कसं करायचंय? थोडं बरड करायचं, बारीक करायचं. हा. तर ते बरड करण्याचं काय कारण आहे? कारण ह्याला चवच वेगळी असते. बरड बारीक केलं की त्यातला सगळा पूर्ण अंश जातो. अंश घालवायचा नसेल तर थोडं बरड करायला लागणार. म्हणजे मिरचीचं पण तसंच करायचं? मिरचीचं थोडं बरडच करायला लागतं. कारण बारीक जेवढं करल तेवढं सगळं पूर्ण त्याचा अंश जातो. त्या चवीत काहीच राहत नाही त्या. ठीक आहे. तर आता मित्रांनो, आपण काय करूया, आलं लसूण आणि मिरची आपली बारीक करूया. प्रथम आपण आलं लसूण पेस्ट केलेली आहे. आता आपण लाल मिरची काय घ्यायची, ह्यात चव वेगळी आहे. लाल मिरचीची चवच वेगळी आहे. जशी आपण तिखट घरात करतो ती चव वेगळी आहे, तशी हिरवी मिरचीपेक्षा लाल मिरची मध्ये चव छान असते. म्हणून आम्ही थोडीफार लाल मिरची ह्यात घेतो. म्हणजे प्रमाण थोडं असं 50-50 कसं आहे? तसं काय नाही. 2 किलोला अर्धा किलो वापरले तरी चवीत बदल होतो, किंवा डायरेक्ट 2 किलो घेतली तरी चालते. पण लाल मिरची न्यारी वेगळी, ख्याती वेगळी. ही मिरची अशी आहे की तुम्ही खाताना वडापाव तर तुम्हाला चटणी सुद्धा टाकायची नाही वडापाव मध्ये. नुसते ह्या खरड्याची फक्त वडापाव खाऊन बघायचा ना आम्हाला सांगायचं कसं लागते सोबत. आता आमच्याकडे प्रथम आम्ही करताना मिरची बारीक करताना मिक्सर मध्ये ह्यात पाणी सुद्धा आम्ही ओतत नाही. त्यात आमची ख्याती वेगळी आहे. हा जो ग्लास आम्ही घेतो, तर ग्लासला ह्या फडकं लावून आम्ही नाही अशी ह्या भांड्यात आम्ही मिरची घेतो बारीक करताना. तर प्रथम आम्ही ह्यात घेतल्यानंतर थोडी कमी घेतो मिरची. आणि ज्यावेळी आपल्याला मिक्सर चालू करायचं आहे त्यावेळी अबदार मिक्सर चालू करून ग्लासच्या साह्याने आम्ही मिरची बारीक करतो. प्रथम बघा तुम्ही कसं काय आहे ते बघा. हो का? ठीक. हा का, कशी मिरची झाली तुम्ही आम्हाला सांगा. आता म्हणजे बरड झालेला आहे, त्यामुळं ठसका उडतो. सण करायला लागणार, क्वालिटी द्यायची आहे तर सण करायला लागणार. ठसका येणार जाणार. कुठलं ग्राहक खुश झालं पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही मसाला करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ना आपण सगळ्या 3 किलो मिरचीचा आहे ना बारीक असं बरड बारीक करून घेऊया. तर यांची एक आगळी वेगळी पद्धत आपल्याला बघायला भेटलेली आहे.
तर या पद्धतीमुळे काय होतंय, जे मिरचीचं टेक्स्चर आहे वडापाव खाताना जे पाहिजे ते एकदम येते. मिक्सर मध्ये कसं होतं एकदम बारीक होऊन जातं ना. तर अशा प्रकारे ना सगळी मिरची आपण बारीक करून घेतलेली मित्रांनो. तर बारीक करताना खूप ठसका उठलेला आहे. तर कसं आहे, चांगली टेस्ट पाहिजे तर थोडंसं सोसावं लागतं. तर या ठसक्यामुळं ना जरासं इथं उभं राहणं पण थोडंसं अवघड झालंय. तर मित्रांनो, ही 3 किलो मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे. तर त्यांनी त्यांच्या मसाल्याची एक सिक्रेट सांगितले की मिरची निवडताना काय करायचंय, एक सरासरी 2 किलो हिरवी मिरची असेल तर 1 किलो आहे ना ओली लाल मिरची घ्यायची आहे. त्यामुळे वडापावला एक नंबर टेस्ट येते. तर मिरची पेस्ट झालेली आहे, त्याचबरोबर ना आलं लसूणची पण पेस्ट झालेली आहे. तर आता पुढचा जो मसाला आपल्याला मारायचा आहे, म्हणजे तडका मारायचा आहे, तो आपल्याला ना चुलीवर मारायचा आहे. तर आता आपण त्यांची चुलीचे अरेंजमेंट केलेले आहे हॉटेलच्या जस्ट थोडंसं बाजूला. तर तिकडे जायचं आपल्याला. सर्वप्रथम आता आम्ही चुलीपाशी आलेले आहे. त्या महागाईच्या गॅसच्या टंचाईमुळे आम्ही जुनं ती सोनच केलंय आता. चुलीवरच आता आम्ही मसाला भाजून घेतोय. आता मध्यंतरी काळात या 20-25 वर्षात गॅस आल्यामुळे माणसाची गॅसची सवय झाली, पण आम्ही ह्या 25 वर्षात मी चुलीवरच करतो. आता सर्वप्रथम आम्ही तेल ओतून घेणार आहे कढईमध्ये. तर आता आपण किती तेल लागणार आपल्याला 3 किलो मिरचीसाठी? अर्धा किलो तेल वापरणार आहे. सर्वप्रथम आम्ही तेल ओतलेलं आहे आणि आता जो मसाला केलेला आहे मी बाहेर आणून ठेवलेला आहे चुलीपाशी. सर्वप्रथम आता आम्ही जिरं मोहरी तेल तापले की मी सोडणार आहे, त्यात भाजून घेणार आहे. आणि तापलेले आहे. तर आता आपण काय टाकणार आहे? आता आपण जिरं टाकणार आहे. ठीक आहे. आपण जे सांगितले त्या पद्धतीने जिरं आपण टाकणार आहे. त्यानंतर आपण थोडं वाफ लागली की ह्याला मोहरी टाकणार आहे. म्हणजे जिरं तडतडलं की लगेच मोहरी टाकायची. मोहरी टाकायची जेणेकरून ती जळून येईल. कारण हे चुली म्हटल्यावर ताव येतो, कमी जास्त होतो, त्या पद्धतीने मसाला भाजायला लागतो. इथं अंदाज असणं खूप गरजेचं आहे. अंदाज चुकला तर जळू शकतं. मग एवढं मेहनत करून काहीच उपयोगच नाही. तर मित्रांनो, आता आपण काय केलंय, अर्धा किलो तेल घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकलेले आहे. तर आता आपण आहे ना आलं पेस्ट आणि लसूण पेस्ट आपण टाकणार आहे. तर आलं आणि लसूण दोन्ही अर्धा किलो आहे प्रत्येकी. बरड आपण केलेलं आहे. आता आपण लसूण पेस्ट टाकतोय. आता आपल्याला आलं लसूण पेस्ट चांगली लाल होस तर भाजायची का? कढीपत्ता मी टाकतोय. त्याला थोडं असं वापरलं नाही, ते कढीपत्ता टाकून घ्यायचं, एकजीव करायचं पूर्ण, म्हणजे भाजून जातं ना. कढीपत्त्यामुळे जे वडापावला एक चांगला फ्लेवर येतो ना. बाकी एक वस्तू आयटम कमी पडला चालेल, पण कढीपत्ता हा टाकायचाच. आता हा मसाला आपण पूर्णपणे कढईमध्ये टाकलेला आहे. हा लालसर भाजल तेवढा उपयुक्त पडतो आपल्याला. आणि नंतर हे भाजून झाल्यानंतर थोडं हळद टाकायला लागणारच आहे आपल्याला. थोडं लालसर भाजलेलं आहे आपले आलं लसूणचा पेस्ट आहे ना, चांगली लालसर भाजलेली आहे. तर आता आपल्याला काय टाकायचं? आता आपल्याला हळद राहिलेली आहे ना. आता हळद आपण टाकतोय. आणि गरम मसाला बी सुद्धा ह्यातच भाजून घेणार आहे. एक जीव झाले नाही, मग मिरची नंतर भाजायची आपल्याला. तर आता आपण 3 किलो मिरचीचा मसाला बनवतोय. तर साधारण हा मसाला किती किलो बटाट्यासाठी पुरेल आपल्याला? तर साधारण आपण एक 30 ते 35 किलो बटाटा ह्यात आपण हे करू शकतो. म्हणजे आपण हा 3 किलोचा मसाला करतोय, तर त्याच्यामध्ये इतर घटक पण पडतात, जसं की लसूण आलं हे प्रत्येकी अर्धा किलो आहे, आणि बाकीचे किरकोळ मसाले आहेत. तसं बघितलं तर एक 3.5 किलो पर्यंत हा मसाला बनणार आहे. तर 35 किलो बटाट्याला हा पुरेसा मसाला आहे. हे असं पूर्णपणे भाजून घेतलं ना, मग हा मसाला आपण टाकायचा आहे. मिरचीचा मसाला राहिलेला आहे. म्हणजे मिरचीची पेस्ट टाकायची आहे. जेवढं चांगलं हलवलं तेवढं चांगला मसाला भाजतो.
एकजीव होतो. आता पूर्णपणे भाजलेला आहे मसाला हा. हा हा लालसर झालेला आहे. खूप सगळं छान भाजलेलं आहे चुली वाचल्यामुळं. हा. गॅसपेक्षा चुलीवर एक नंबर भाजणी होती. हा हा त्यामुळं चव वेगळीच लागणार. हे आपल्या चुलीची जी टेस्ट हा. आहे ती एकदम भारीच असणार आहे चुलीची टेस्ट आहे गॅसपेक्षा. की कुठल्याही गॅसला नाही, कुठल्याही ह्याला काय इलेक्ट्रिक वस्तूला सुद्धा नाही. हा. एवढी चुलीवरची टेस्ट आहे आमच्या या वडापावला. हा हा आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा चुलीवर स्वयंपाक करा. छान चुलीवरचा स्वयंपाक हा वेगळाच असतो. हा हा तर आचार्य साहेब तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे? मला 23 वर्षाचा अनुभव आहे. हा हा म्हणजे बराचसा तुम्ही चुलीवर जास्त काम केलेलं जास्त आहे. चुलीवर केलेलं आहे. हा 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 तर कसं आहे मित्रांनो, ग्रामीण आम्ही भागामध्ये स्टोव सुद्धा वापरला नाही हा, रॉकेलवरचा. हा. चूलच. तर ग्रामीण भागामध्ये कसं होतं, चूल वगैरे करण्यासाठी थोडा चान्स जास्त असतो. हा. शहरी भागामध्ये कसं असतं, काही लिमिटेशन असल्यामुळे प्रत्येक जण चूल करू शकत नाही. नाही, तर आता हे आपल्याला मिरचीची आपण पेस्ट टाकलेली आहे, तर साधारण किती वेळ भाजायचे? साधारण हे 20 ते 25 मिनिटं भाजून घ्यायचं चुलीवर आहे. हा 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 20 ते 25 मिनिटं. तर आपला गॅसवर मसाला 10 ते 15 मिनिटात भाजतोय, पण ती भाजणी वेगळी हा, हा. आणि चुलीवरची भाजणी वेगळी. हा. त्याला अर्धा तास, साधारण 30 मिनिटं तर भाजायला पाहिजे. हा हा तर आपला मसाला एकदम परफेक्ट भाजलाय, तर कसं ओळखायचं ते? थोडा लालसरपणा, हा हा स्वादिष्ट वास येतो. हा हा आचार्याची ख्याती म्हणजे सुगंधाव कळते. हा 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 मीठ कमी असलं तरी सुगंधाव कळते मीठ कमी आहे ह्यात. हा 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 म्हणजे अनुभव खूप महत्वाचा आहे. महत्वाचं हा. आहे. कोणी चाकून बघतं, ती चाकून बघण्यापेक्षा वासाव कळलं पाहिजे, हा. सुगंधाव कळलं पाहिजे. यात काय कमी आहे ही वासाव कळलंच पाहिजे. हा हा तर आपण इतर सगळे मसाले वगैरे टाकलेत, हा. पण याच्यामध्ये मीठ कधी ऍड करायचं? मीठ आपल्याला लागेल असं करायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. बटाटा ज्यावेळी आपण बटाटा सोलतो हा हा त्यावेळेस आपल्याला मसाला किती घेणार आहे, बटाट्याच्या मापाने मसाला घ्यायचा, तेवढं नमक टाकणे, हा हा मीठ टाकायचं. म्हणजे बटाट्यामध्ये मिक्स मसाला करणार आहे तेव्हाच मीठ मीठ टाकायचं. टाकायचं, हा म्हणजे आता भाजणीमध्ये मिठाची काही गरज नाही. गरज नाही. हा हा आपला पूर्णपणे मसाला भाजलेला आहे. हा हा तर आता मसाला आपला रेडी झालेला आहे. तर आता पुढच्या प्रोसेसला आपण काय करायचंय, हा बटाट्यामध्ये मिक्स करण्यासाठी जायचंय. हा. ठीक आहे. मित्रांनो, आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आपलं अनमोल सहकार्य द्या. आता आपला मसाला आता रेडी झालेला आहे. तर आता आपण काय केलेलं आहे, 2 किलो बटाटा घेतलाय शिजवून आणि हाताच्या साहाय्याने थोडा क्रश केलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण आहे ना मसाला मिक्स करणार आहे. तर साहेब आता आपण 2 किलो बटाट्यामध्ये किती मसाला टाकणार आहे आपला? पावशेर कर झालं, पावशेर. तर भरपूर झालं आपल्याला. हा हा तर मित्रांनो कसं राहतं, आपल्या आचार्य साहेबांचं थोडं आहे ना वजनीप्रमाणे ते सांगणं थोडं कठीण जातं त्यांना. अंदाज त्यांचं असतो. सगळं अंदाजीच सगळं अंदाज असतं. असतो. पण आता थोडं आपण त्यातल्या त्यात आपण तेवढं वजनी प्रमाण जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतोय. तर आता 2 किलो बटाट्यासाठी ना पावशेर मसाला आपला पुरेसा आहे. तर आज चुलीवर आपण मसाला केलता, तर एकदम खमंग असा वास येतोय. तर आता हे बटाट्यामध्ये प्रथम काय टाकायचं आपण? प्रथम मीठ टाकून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचंय. मीठ टाकायचं, शी काढून घ्यायचं आधी, पूर्ण एकजीव करायचं. म्हणजे सगळीकडे मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. हा लागलं. हा. तर मिठाचा खूप महत्वाचा रोल आहे मित्रांनो. हा, त्यामुळे तुम्ही किती चांगला मसाला करा आणि मिठाचं प्रमाण चुकलं, जास्त झालं किंवा कमी झालं तर तुमची पूर्ण टेस्ट बिघडणार आहे मित्रांनो. तर मीठ हे आपल्या अन्नाला एकदम परफेक्ट चव देतं मित्रांनो. आता मसाला घेतोय आपण. ठीक. अंदाजे मसाला घेतो पावशेच्या मानानं. गरम, थोडं गरम आहे. हा तर ते गरम आहे तर थोडं मिक्स करायला त्रास होणार आहे. आचार्याला असा त्रास होतोच. हा हा आपण एकजीव केलेला आहे. आता ह्यात कोथिंबीर टाकायची आहे आपल्यावरून. तर आता आपला मसाला रेडी झालाय का? मसाला रेडी झालेला आहे. हा हा तर आता आपल्याला याचं काय करायचं आता? आता ह्याचे आपण आता चुलीवरती आपण हे वडापाव सोडायचा आहे आपल्याला. हा. आता आपण सगळं तिथं रेडी केलेलं आहे तिथं. आता फक्त भाजी नेऊन
घेऊन जायचे हे चकत्या करायच्या आता त्याच्या. चकल्या करून आपण 2 किलो बेसन घेतलेलं आहे. हा हा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, हा हा सोडा टाकलेला आहे, हा हा पोहा टाकलेला आहे. हा हा आता आपली भाजी तयार तर झालेली आहे. हा हा आता ही भाजी आपलं तेल तापलेलं आहे. हा हा तेल तापत तापत आपण भाजी वडे बांधतोय. आता हा हा बेसन पूर्णपणे तयार झालेलं आहे, मोडलेलं आहे. हा आता आपण वड्याला सुरुवात करत आहे. तर आता आपण एका वेळी किती वडे सोडतो साधारण? साधारण 25 वडे सोडतो आपण. हा हा आपण गरम गरम वडापाव प्रत्येकाला आम्ही काढून ठेवत नाही. हा हा म्हणजे अशी गरज पडेल तसं वडे काढायचे. हा, वडे काढायचे. आता वडा भाजलेला आहे. हम्म. आपण आता हा काढतोय. आता वडा वडा भाजलेला आहे, हा तळून झालेला आहे. खमंग वडा. तर अशा प्रकारे भवानीचा स्पेशल वडा तयार झालेला आहे. तर आता आपण याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊया. हा वडापाव आहे, कस्टमरला देऊन कशी टेस्ट लागते ते आपण पाहू. ठीक आहे. वडापाव कसा लागला बाळा तुला? चांगलं लागलं. तर नेहमी येतो का तू? हो. ठीक आहे. तू खाताय का? हो वडापाव खातोय. कसं वाटलं वडापाव? वडापाव स्टुडिओला वडापाव असल्यामुळे खूप छान लागतो. तर तुम्ही नेहमी येता का? हा नेहमीच येतो तर आपल्याला याला मार्क द्यायचे ठरले तर 10 पैकी किती देताल? 10 पैकी 10 देणार. ठीक आहे. तर तुम्ही नेहमी येता का? रेटिंग द्यायचं म्हटलं तर 10 पैकी किती? 10 पैकी 7.